नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजाननाची ही आपली सिरियल चालू आहे आणि मोठ्या औत्सुक्यपूर्ण अशा ठिकाणी ती सध्या आलेली आहे. मागच्या भागामध्ये आपण भास्कर पाटील आणि बाळाभाऊ तार मास्तर जे होते त्यांनी बाळाभाऊला मारता मारता छत्री कशी तुटली आणि कसे लाथ्या बुत्त्या तुडवत आहे असं उग्र स्वरूप महाराजांनी धारण केलेलं होतं. गुरु परीक्षा पाहिल्याशिवाय तुम्हाला कधी करत नाही. कोणताही गुरु हा 12 गावचं पाणी प्यालेला असतो अशी म्हण आहे. त्याला जगाचं सगळं माहिती असतं. तुम्हाला जरी वाटत असलं की आपण हे लपवलंय, यानं काय समजते, तसं काही असत नाही. तुमची ए टू झेड सगळं त्यांना माहिती असतं, आतलं अंतर सुद्धा, अंतरंग सुद्धा. तेव्हा ही परीक्षा पाहिल्याशिवाय गुरु पुढे तुम्हाला कधी नेत नाही. सर्वसाधारण सरळ आरामात चाललंय, डोक्यावर हात ठेवलाय, ज्ञान झालं, समाधी लागली, अशा ज्या काही कल्पना लोकांमध्ये पसरलेल्या असतात त्या चुकीच्या आहेत. परिश्रम पूर्ण करावे लागतात, भरपूर अथक मेहनत करावी लागते आणि गुरुवर प्रचंड निष्ठा असावी लागते. एवढा मार खाऊन सुद्धा बाळाभाऊनी हो का चूक केलं नाही हे तुम्ही लक्षात घ्या. की त्यांनी परीक्षा पाहिली तर ती योग्य लायक माणसाची परीक्षा पाहिली जाते, लुंग्या सुंग्याची परीक्षा नाही पाहिली. तर आपण या परीक्षेला तयार पाहिजे. आपल्याकडे सहनशक्ती पाहिजे, पेशन्स पाहिजे, तितिक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. तितिक्षेशिवाय काय होत नाही. आज गुरुची आलं मनात गुरु केला आणि दुसऱ्या असं असं नसतं. हे सगळं सांगण्यासाठी हा आमचा सगळा प्रपंच आहे की सरळ साधं इथे काही नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडथळा येतो. या अडथळ्यातून पार त्यांनी बोट धरल्याशिवाय पार पडता येत नाही, ही आपल्याला खात्री पाहिजे. आता मी तुमचा जास्त वेळ नाही घेत. मी मिलिंदराला विनंती करतो की आजचा भाग तरी पुढे चालू करावा. सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. तर मागच्या कथनामध्ये आपण असं पाहिलं की बाळाभाऊची परीक्षा काय पद्धतीने महाराजांनी घेतली. मग त्या परीक्षेला असंच म्हणावं असं वाटतं की सोने कसासे उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. सोन्या कस लावल्या विना साधुत्व कळेना. मग बाळाभाऊकडे साधुत्व होतं, शिष्यत्व होतं का तो अंतरंग शिष्य होण्याच्याच लायकीचा होता, हे तर ह्या सगळ्या उदाहरणावरनं आपल्याला समजून येतं. त्याची योग्यता अफाट असल्याशिवाय का त्याला साधूचं त्या पिसं लागलं. आणि मग तो ज्या क्षणी त्या कसाला उतरला की नाही त्या क्षणापासून तो महाराजांचा झाला. मग बाळाभाऊ, व्यंकटलाल, भास्कर पाटील, पितांबर शिंपी असे 4 शिष्य आपण आतापर्यंत अंतरंग शिष्य म्हणून महाराजांचे ओळखतो. आता पुढच्या कथा भागाकडे वळूया की सुखलाल अगरवाल हा अकोला जिल्ह्यातल्या आगर गावचा रहिवासी. आगर हे खेडेगाव आहे, पण त्याचा धार्मिक वारसा फार मोठा आहे, कारण तिथे एकविरा अंबा भवानीचं स्थान आहे. तिथे ते देऊळ आहे आणि ते दगडी बांधकामाचं देऊळ आहे. हे अकोल्यापासून जवळ आहे का. तर सुखलाल अगरवाल जो होता, तर त्याच्या आगराला एक द्वाड गाय होती. सुखलाल नामे अगरवाला होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला एक द्वाड गाय होती असं दासगुरूंनी वर्णन केलं. आता द्वाड गाय होती म्हणजे काय होतं, तर ती अतिशय म्हणजे मारकुटी गाय म्हणतो आपण त्या पद्धतीची गाय होती की तिच्या स्वभावामध्ये म्हणजे त्या गायीच्या एकंदर वर्तनामध्येच इतका काही मारकुटेपणा होता किंवा इतकं काही कठीणपणा होता की ती गाय म्हणजे गाय नसून ती बाळापूरच्या लोकांना ती वाघीण वाटत असे, इतकं तिची दहशत होती. तिला कितीतरी तऱ्हेने बांधून ठेवलं तरी ती तोडून ती निघून जात असे. कुठल्याही वाण्याच्या दुकानात जायचं, धान्याच्या टोपल्यामध्ये तोंड खुपसायचं, यथेच्छ धान्य खायचं, ते लोटून पण द्यायचं, सांडलवण करायची, तेला तुपाचं पिंप जर बाहेर असेल तर तेही लवंडून टाकायचं. असं त्या गायीचे सगळे उद्योग चालायचे. तिची
कधीही कास धरली नाही, संतती झाली नाही, त्यामुळे दूध वगैरे द्यायचा तर काही प्रश्नच नव्हता. तर ह्या गायीचं जे वर्तन होतं, त्यांनी लोक इतके कंटाळले होते की ते शेवटी सुकलालाला म्हणाले की अरे बाबा, की या गायीचा काहीतरी ती बंदोबस्त कर. या अख्ख्या गावाला त्याची दहशत आहे. लहान मुलं आहेत, बायका आहेत, फिरतायत इकडे, वृद्ध माणसं आहेत, कोणालाही येते, ढुशा देते, शिंगानी उडवून टाकते. ही काय गाय आहे का काय आहे? तर तिला मारून तरी टाक तू. तर तो सुकलाल अगरवाल पण इतका कंटाळला होता की ती त्याच्या मालकीची गाय म्हटल्यानंतर त्यालाच तिची सगळी उस्तवारी करणं भाग होतं. तर तो म्हणाला की मी कशाला मारू, तुम्हीच तिला मारून टाका, तुम्हीच तिचा काय तो बंदोबस्त करा, असं लोकांना त्यांनी सांगितलं. तर आता गायीला आपण कसं मारायचं, मग त्यातला मध्यम मार्ग किंवा सोपा मार्ग त्यांनी काय काढला. एका पठाणाला त्यांनी तयार केलं की बाबा या गायीला तू मार. तर त्या पठाणाने ते कबूल केलं, कारण त्याला पुढचं ते मेजवानी दिसत असावी, गाय मारल्यानंतर आपल्याला खायला पाहिजे म्हणून. तर त्यांनी बंदूक घेतली आणि तो टपून बसला की ती गाय अमुक ठिकाणाहून येते जाते किंवा अमुक ठिकाणी असते वगैरे, उकिरडा असेल काय असेल तिथे. तर जणू काही ते गायीला कळलं असावं की हा आपल्यासाठी टपून बसलाय बंदूक घेऊन, आणि तिने मागच्या बाजूनी कुठून तरी येऊन त्या पठाणालाच शिंगावर घेऊन उडवला आणि उलटा पाडला त्या पठाणाला. मग एक प्रयत्न केले पण ते गाय काही आवाक्यात येईना. तर त्या गायीच्या ह्या कथेबद्दल दासगणूंच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या आपण आज पाहूया. दासगणू महाराज प्रत्येक गोष्टीचं वर्णनच मुळे इतकं काही रसाळ करतात की त्या कथेमध्ये असं वाटतं की अरे बापरे, आपल्या समोर हा प्रसंग जणू काही उभा राहिला, जणू की ती गाय आपल्या दारात येऊन उभी राहिली असं वाटावं, इतकं त्यांचे ते त्या कथेचं वर्णन खूप सुंदर आहे. काय म्हणतात ते की सुकलाल नामे आगरवाला, आपण पाहिला की होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, शसक सशक्तांसी हुंदडावे, शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याची या टोपल्यात तोंड आपुले खुपसावे. वाटेल तितके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे. तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता, चऱ्हाटे तोडी हा हा म्हणता. चऱ्हाटे म्हणजे दाव. चऱ्हाटे तोडी हा हा म्हणता, साखळीसी आणली लघुता. बांधता त्या गायीने, म्हणजे साखळीने बांधली तरी सुद्धा ती साखळी तोडून पळून जात असे, इतकी तिच्या अंगात ताकद होती, इतका तो मुजोरपणा होता, मारकुटेपणा होता. ती गाय नोव्हे वाघीण, बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून, त्रास सोसता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच धरीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुकलाला, दे या खाटकास गाईला, किंवा दे गाईचं या खाटकाला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकांची, तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता तो. ते कसे काय कोण जाणे, कळले गायी कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताणा. मी परगावी नेऊन दिली होती सोडून, परिती आली परतून, त्याला सांगा काय करू. आता हा संदर्भ आपण विचारात घेतला की त्यांनी परगावाला नेऊन सोडली होती. वास्तविक मांजर किंवा कुत्र असं जर सोडलं कुठले तरी परगावी, तर ते बरोबर ते 2 दिवसांनी होईना, 3 दिवसांनी होईना, ती वाट काढत काढत परत त्याच घरात परत येतं जिथून त्याला ज्यांनी सोडलं होतं तिथे. आता या गायीने पण तेच केलं. परी आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसा ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती. म्हणजे एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे ते बघा. गोविंद बुवांचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले
आता इथे एका दगडात दोन पक्षी कसे, की साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे, ते अवघ्यांस मानवले. गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे, एकही यत्न नाही फळला, शेवटी एका पटांगणाला हरळ कुंद्यांचा ढीग केला, सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून. हरळकुंद्यांचा म्हणजे गवत आणि काही कंदमुळं असतील त्यांचा किंवा मुळ्यांचा, असं त्यांनी तो पटांगणामध्ये ढीग ठेवला. आणि सरकी, सरकी ही गुरांना फार आवडते खायला, त्या वासावरती सुद्धा ते लुब्ध असतात. तर ती सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी, साखळ दंडाने बांधून पुरी, गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भीतरी गजाननासी द्यावया. जवळ शेगाव येऊ, जसे जसे येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडला असे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लाविलेत, शिंगांची ही तीच गत केली चऱ्हाटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त, बघा महाराज काय म्हणतात, ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खोळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला, तिला आत्ताच करा मुक्त, तीन हुंदडी कोणा प्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईल. कीर्ती माहिती होती त्या गायची ना. जो तो पाहून मागे सरे, तेथ समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनुची, बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, आपणून आली, पुढले पाय टेकिते झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या 3, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यानी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनुस, की कोणानं द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यानी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चऱ्हाट जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येथे घडून. आता ह्या 2 उदाहरणावरनं आपल्या काय लक्षात येतं, 2 कुठली उदाहरणं, एक गोविंद बुवा टाकळीकरांचा घोडा समर्थांनी, गजानन महाराजांनी शांत केला, तोही असाच खोड्याळ होता. आणि ही गाय तर तिची कीर्ती काय होती, ती जणू काही वाघीण आहे, गाय नव्हे, अशा पद्धतीनं तिचं सगळीकडे दहशत पसरलेली होती. तिलाही समर्थांनी शांत केली. म्हणजे जो अवलिया सत्पुरुष आहे, जे संत आहेत, त्यांच्या आज्ञेत पशु सुद्धा वागतात. याचं कारणच असं आहे की संत काय म्हणतात, की जीवात्मा म्हणजे गण, जो ब्रह्माहून नाही भिन्न, ते जाणावया कारण, गणात हा शब्द असे असं म्हटलेलं आहे. की जीवात्मा आहे ना, तर गाय, अरे त्या गायीचा आणि माझा आत्मा एकच आहे, त्या घोड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग ह्या दोघांचे जर आत्मे आणि माझ्या आत्म्याशी जोड खात असतील, मेळ खात असतील, आम्ही जीव आणि शिव एकत्र आहोत.
तर त्या जीवाची जी कीर्ती आहे की नाही, मग त्याच्या ठायी असलेला जो काही दहशतीचा भाग आहे किंवा जो खोड्यांचा भाग आहे, तो तसाच राहून देऊन त्याचं भूषण मला होईल का? मग लोक असं म्हणतील ना की बाबा, तुम्ही एवढे संत आहात, तुमच्या जवळच हे प्राणी वावरतायत आणि तुम्ही तर त्याच्यावर काहीच बंधन कसं काय नाही. आता हे लोक काही म्हणू देत किंवा काही असू देत, संतांना त्याची पर्वा नसते, पण त्यांना एवढं मात्र नक्की लक्षात येतं की कुणाला कधी आकळायचंय. पशुही ज्याने आकळीला, गण गण गणात बोते या भजन रूप साखळीने, पशुही ज्याने आकळीला, असं घोड्याच्या बाबतीत आपण म्हटलं. इथं गायीच्या बाबतीत महाराजांनी तेच केलं. मग तेव्हापासून असा प्रघात होता का की कुठलंही वाह्यात जनावर असेल त्याला आणून मठात बांधा, असं काही कथेमधनं कुठल्या कळत नाही. कदाचित असं लोक मॅडनेस करतही असतील, कारण मॅडनेस खूप असतो आणि तो काय आजकालच्या काळात आहे असातला भाग नाही, त्यावेळेपासून तो मॅडनेस होता. तर ह्या सुकलाल अगरवाल जो होता ना, त्याला मग काय झालं की त्याला पुण्य मिळालं. साधूला गाय दान केली. गाय कोणाला दान केली? आणि गजानन महाराजांना दान केली. साधी सोपी गोष्ट होती का? आणि त्याद्वारे त्या गावचं संकटही टळलं. एका दगडात दोन पक्षी जरी मारलेले असले तरी सुद्धा इथं प्रकार असा झाला की जो द्वाडपणा होता तो महाराजांनी हिरावून घेतला. मग आता एक आपण लक्षात घेऊया की संत जेव्हा म्हणतात की त्यांचा आणि माझा आत्मा एक आहे, मग ते तसंच आपल्यालाही म्हणत असतात की अरे, तुझा आणि माझा आत्मा सुद्धा एक आहे, पण तुझ्या आतमधला जो नाठाळपणा आहे, खोड्याळपणा आहे, तो काय मी तुझ्या शेजारी येऊन बसून घालवणार नाहीये. तुझ्या चित्तामध्ये बसून मी तो घालवणार आहे. तो कसा घालवणार आहे? तर चित्त वृत्तीमध्ये पालट करून घालवणार आहे. कितीही पाताळ यंत्री मनुष्य असू दे, किती क्रूर कर्मा असू दे, संत हा नेहमी त्यांना बदलण्यासाठीच अवतार घेत असतो. म्हणजेच इथं गाय आणि घोडा यांचं जर उदाहरण घेतलं, तर पशुवत वागणारी जी माणसं आहेत किंवा त्यावेळेला जी माणसं होती, अजूनही आहेत, की पशुसारखंच वर्तन आहे, माणूस पण त्यांच्या ठायी काही नाहीच आहे. अशांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठीच तर संतांचं अवतार कार्य असतं आणि त्या पद्धतीने ते ते साजरं करत असतात. तर इथे साजरं करणं का म्हणणं आहे? तर ते ईशाज्ञानी भूमीवरती आलेले असतात, त्यांच्या इच्छेने आलेले नसतात. परमेश्वर त्यांना ह्या कार्यासाठी पाठवतो, त्यांची निवड केली जाते. तर त्या कार्यासाठी पाठवल्यानंतर ते ह्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये अशी अनेक कामं करत असतात, नकळत, जाहिरातबाजी करून नाही. तर आता इथे संत आपल्या इच्छेने जन्माला काय येत नाहीत, याचं उदाहरण द्यायचं झालं किंवा ह्याचं जर गणित समजावून घ्यायचं झालं, तर हा 777 जन्मांचा ढांडोळा आहे. म्हणजे नेमकं काय आहे? तर मनुष्य जन्मामध्ये एकदा का प्रवेश झाला की पुन्हा खालच्या योनीमध्ये प्रवेश नसतो. आणि त्या सिद्धांतामध्ये हे अध्यात्म विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे की मनुष्याच्या जन्माला यायच्या आधी तुमचा जन्म हा गोकुळात झालेला असतो, म्हणजे गायीच्या वंशामध्ये झालेला असतो. गाय असो, बैल असो, किंवा त्याच्याही वरती गजवंशात तुमचा जन्म झालेला असतो. गज म्हणजे हत्ती. तर ह्या तीनच अशा काही वर्णमाला आहेत की त्याच्यामधनच माणूस ते म्हणजे ते जीवित कार्य संपलं की माणूस माणसाच्या जन्मामध्ये प्रवेश करतो, तो आत्मा. आणि मग माणसाचा जन्म येतो. आता 777 जन्माचं हे गणित आहे, म्हणजे 777 हे मनुष्य जन्म आहेत. मग असं आहे का की आज मेला 13व्याला जन्माला आला, पुन्हा मेला 13व्याला जन्माला आला, असं 777 जन्मांचं गणित नाही. पहिले 700 जे जन्म आहेत त्यातले सुरुवातीचे जन्म हे अतिसामान्यापेक्षा अतिसामान्य असतात. मग आता तुम्ही चाणाक्ष लोकांनी हे
विचार करून बघा, अतिसामान्यातले अतिसामान्य जन्म म्हणजे नेमकं काय. आजही आपल्या अवतीभोवती असं वास्तव आपल्याला दिसतं. समाजाचे अनेक स्तर आहेत. ते आपणच निर्माण जरी केलेले असले तरी त्याच्यामध्ये आपण सामान्य, अतिसामान्य आणि त्याच्याही पेक्षा अतिसामान्य असे जी वर्गवारी आहे, त्या वर्गवारीचा विचार केला तर 777 जन्मांपैकी पहिले 700 मनुष्य जन्म हे या पद्धतीने जात असतात. आणि नंतर 700 जन्म संपल्यानंतर मनुष्याच्या देहातलेच, म्हणजे एकदा तुम्ही पीएचडीचा थिसिस लिहायला घेतल्यानंतर जसं तुम्हाला पहिलीमध्ये बसता येत नाही किंवा पहिलीच्या परीक्षेला उत्तीर्ण व्हावं लागत नाही, तसाच हा प्रकार इथं काहीसा ह्या पुनर्जन्मांच्या बाबतीतला आहे. मग सगळ्या योनी संपल्या, प्राणी म्हणजे 84 लक्ष योनी जेव्हा संपतात तेव्हा आपण जेव्हा मनुष्य जन्मामध्ये प्रवेश करतो, तो 777 जन्मांचा ढांडोळा आहे.